नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे। तर बघा, इथं मी हा कपडा घेतलेला आहे आणि अशी घडी टाकून घेतलेली आहे। समोरची जी बाजू आहे ती खुली बाजू आहे आणि या साईडची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे। तर समोरच्या भागासाठी आपल्याला अशा पद्धतीने घडी टाकून घ्यायची आहे। बघा, इथं ब्लाऊजची तयार उंची आहे 13.5 इंच, तर त्यात 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे। बघा, 14.5 इंच इथं मी ब्लाऊजची उंची टाकलेली आहे। 14.5 इंच ब्लाऊजची उंची टाकलेली आहे। आता इथं काय करायचं आहे, छातीची घडी टाकायची आहे। छातीची घडी टाकायची आहे 8.5 इंचावर। बघा, छातीची घडी टाकायची आहे 8.5 इंचावर। त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे। पूर्ण छातीची घडी किती आलेली आहे बघा, 10 इंचाची छातीची घडी टाकायची आहे। 10 इंचावर छातीची घडी टाकायची आहे। तर इथं आता काय करायचं आहे, शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर आहे 5.5 इंच। बघा, शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच आणि गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंचावर। तर आता इथं समोरच्या गळ्याची उंची टाकायची आहे। तर समोरचा गळा 5.5 इंचावर टाकायचा आहे आणि आडव्यामध्ये घ्यायचा आहे 2.5 इंच। आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच। तर ही रेषा आता इथं सरळमध्ये जोडून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने ही रेषा सरळमध्ये जोडून घ्यायची आहे आणि इकडंही आडव्यामध्ये ही रेषा जोडून घ्यायची आहे। आणि इथं आता काय करायचं आहे, तर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर गळ्याला आकार देत असताना अशा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। बघा, इथं गळ्याला आकार देऊन झालेला आहे। आता इथं काय करायचं आहे, आता आपल्याला बघा, गळा रुंदी टाकलेली आहे 2.5 इंचावर आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच। आता इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंड्याचं माप मी 6 इंचावर टाकणार आहे। बघा, 6 इंचावर मुंड्याची उंची टाकलेली आहे आणि आडव्यामध्ये बरोबर बघायचं आहे इथं 5.5 इंच। इथलं जे अंतर आहे ते 5.5 इंच आलेलं आहे आणि इथून इथंपर्यंत ही 6 इंच मुंडा घेतलेला आहे। आता इथं छातीची घडी टाकायची आहे इकडं। तर बघा, छातीची घडी पूर्णच आपली 10 इंच छातीची घडी येणार आहे। 10 इंचावर छातीची घडी टाकायची आहे आणि ही रेष इथं सरळमध्ये जोडून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने इथं ही रेष जोडून घेतलेली आहे। तर 34 साईज मापासाठी इथं मी 34 साईजच्या मापाचा ब्लाऊज कट करून दाखवत आहे। डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवत आहे। बघा, तर खालच्या साईडला ही रेषा इथं सरळमध्ये ओढून घ्यायची आहे। तर एकदम सरळमध्ये ही रेषा इथं ओढलेली आहे। बघा, तर खालच्या साईडला ही बरोबर माप टाकून घ्यायचं आहे। ही रेषा इथं सरळमध्ये जोडून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने ही रेषा जोडलेली आहे। तर ही राहणार आहे शिलाई मार्जिन 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे। आता इथं काय करायचं आहे, समोरच्या भागासाठी 1 इंचावर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। बघा, समोरच्या भागाला 1 इंचावर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि मुंड्याला आकार देत असताना अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। तर बरोबर ही रेषा इथं जोडलेली आहे। तर इथं आपली फिटिंग येणार आहे। तर मैत्रिणींनो, कुठलाही ब्लाऊज कट करत असताना काळजीपूर्वक कट करायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, तर खालचा कपडा मी कट करून घेणार आहे। आता वरून बघा 9.5 इंचावर इथं एक आपल्याला टिक करून घ्यायची आहे 9.5 इंचावर। तर या साईडने इथं बघा 3.5 इंच घ्यायचं आहे। इथं 3.5 इंच घेतलेलं आहे आणि वरून 9.5 इंचावर इथं एक टिक करून घेतलेली आहे। तर खालच्या साईडला ही सरळमध्ये 3.5 इंच घ्यायचं आहे आणि ही रेषा इथं जोडून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने ही रेषा एकदम सरळमध्ये जोडून घ्यायची आहे आणि इकडं काय करायचं आहे, आता इथं 1 इंचावर एक टिक करायची आहे आणि इकडे ही सरळ रेषा जोडून घ्यायची आहे इथं। बघा, इथून 9.5 इंच घेतलेला आहे आणि इथं 3.5 इंच, इथं 3.5 इंच ही रेषा सरळ खाली जोडलेली आहे।
तर या ठिकाणी आता काय करायचं आहे आपल्याला, प्रिन्स कट ब्लाऊजला टक्स टाकण्यासाठी इथं 2 इंचावर एक टिक करून घेतलेली आहे आणि इथून वरी घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच. बघा 1.5 इंच घेऊन आता याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे. आता इकडेही थोडासा फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे बघा वरती. बघा असा फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे इथं. तर किती छान आकार आलेला आहे हा आणि याचा पफ ही खूप छान येणार आहे. आता हे अंतर इथं कट करून एवढं अंतर जाणार आहे, तर एवढंच अंतर आपल्याला इथं पुढं वाढवून घ्यायचं आहे. तर समोरच्या साईडला इथं मी 2 इंच घेणार आहे बरोबर. तर इथं 2 इंच हे अंतर बरोबर आहे आणि इथं काय करायचं आहे, इथं कट केल्यानंतर अर्धा इंच आपलं शिवणात जाणार आहे. तर अर्धा इंच इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. इथं अर्धा इंच आणि खालच्या साईडला 2 इंच. तर ही रेषा इथं खाली सरळमध्ये जोडून घ्यायची आहे. बघा खालच्या साईडला ही रेषा इथं सरळमध्ये जोडून घेतलेली आहे. तर तुम्हाला समजलंच असेल प्रिन्स कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे. तर उंचीमध्ये मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे. तर 13.5 इंच उंची होती, तर 14.5 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि इथं गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच. तर पुन्हा आपलं शोल्डर येणार आहे इथं 3 इंच. गळ्याची समोरच्या गळ्याची उंची टाकलेली आहे 5.5 इंचावर आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंचावर. छातीची घडी टाकलेली आहे, पूर्णच घडी ही 10 इंचावर टाकलेली आहे. आता इथं अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. तर इथं प्रिन्स कटला बघा हा टक्स शिवल्यानंतर 2 इंच पुढं मी वाढवून घेतलेलं आहे. हे अंतर इथं कमी झाल्याच्या नंतर बघा असं शिवून इथं कमी होणार आहे. तर पुढे हे 2 इंच अंतर मी वाढवून घेतलेलं आहे. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवत आहे. तर इथं अगोदर तुम्हाला कट करून दाखवते बघा. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग करून दाखवत आहे. ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा इथं समोरचा पार्ट कट करून दाखवत आहे. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला याची माप टाकून दाखवलेली आहे. बघा इथं गळा कट करून घ्यायचा आहे. कोणत्याही ब्लाऊजची कटिंग करत असताना काळजीपूर्वक कटिंग करायची आहे आपल्याला. तर इथून सरळमध्ये बघा आता कट करून घेणार आहे. जसा इथं आकार दिला होता सेम त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आता इथं काय करायचं आहे, तर हा टक्स पूर्णपणे इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने हा टक्स साईडला जाणार आहे आणि इथं हे जे अंतर आहे हे अंतर असं येणार आहे. बघा समोरून जर बंद गळा शिवायचा असेल तर अशा पद्धतीने साईडने आपल्याला हा प्रिन्स कटचा आकार इथं जोडून घ्यायचा आहे आणि जर इथून कट करायचा असेल तर या सेंटरमधून कट करून टाकायचा आहे. बघा या सेंटरमधून इथं हा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने ह्या समोरच्या पार्टची कटिंग झालेली आहे. तर आता बॅक पार्ट दाखवते तुम्हाला. तर बॅक पार्ट अशा पद्धतीने इथं बघा कट करून घ्यायचं आहे. जसं समोरच्या भागासाठी माप टाकलेली होती सेम त्याच पद्धतीने बघा मागची उंची 14.5 इंच घेतलेली आहे आणि इथं छातीची घडी टाकायची आहे 10 इंचावर आणि गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंचावर आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच आणि बघा मुंड्याचं माप हे 6 इंचावर टाकायचं आहे. मुंड्याचं माप 6 इंचावर टाकायचं आहे आणि मुंड्याला मागच्या मुंड्याला आकार हा 1.5 इंचावर द्यायचा आहे. बघा मागच्या मुंड्याला आकार इथं मी 1.5 इंचावर दिलेला आहे. आता मागच्या गळ्याची उंची टाकायची आहे. ज्यांचा गळा जेवढा आहे तेवढीच आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे. तर बघा इथं मी गळ्याची उंची घेत असताना अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज मापाचा ठेवायचा आहे आणि खालच्या साईडला शिवणामध्ये जेवढं जाईल तेवढं सोडायचं आहे आणि वरच्या साईडला थोडंसं सोडायचं आहे आणि इथंही 2.5 इंच गळा रुंदी टाकायची आहे आणि सरळ इथंही रेषा जोडून घ्यायची आहे. तर इथं मला डिझाईनचा गळा शिवायचा आहे तर मी हा बॅक पार्ट तुम्हाला कट करून दाखवणार नाही. तर अशा पद्धतीने इथं गळ्याला आकारही देऊन घ्यायचा आहे.
मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवलेली आहे। तर टक्स टाकत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर या शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे आणि सेंटरपासून खाली इथं टक्सची उंची घ्यायची आहे आणि टक्स शिवून टाकायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने इथंही टक्सही शिवून घ्यायचं आहे। तर 1 इंच अंतर आपलं टक्समध्ये शिवण्यात जाणार आहे। तर हा झाला बॅक पार्ट आणि इथं हा समोरचा पार्ट कट केलेला आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवलेली आहे। माझ्या गोडताईंनो, प्रिन्स कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।